आपण 1 वाटी तांदूळ घेतलेत राशनचं आणि 1 वाटी मूग घेतले, हिरवं मूग घेतलेत बघा. तर ही रात्रभर आपल्याला 4-5 तास भिजत ठेवायचं आहे. खूप टेस्टी नाश्ता होतोय. स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आपल्याला. झाकण ठेवून आपण 4-5 तास भिजत ठेवले बघा. चांगलं भिजून फुलून वर आलंय. तर वरलं पाणी नितळून घेऊया. पाणी नंतर आपल्याला वापरायचं आहे. पोटभरीचाही नाश्ता होणार आहे बघा. सगळ्यांनाच आवडणार नाही, पौष्टिक नाश्ता आहे. मिक्सरच्या भांड्यात घालून वाटून घेऊया आता. तुम्ही असं मुगात तांदूळ घालून बघा तर किती मस्त नाश्ता बनतोय. तर थोडं पाणी घालून आपण आता वाटून घेणार आहे. अशा पद्धतीनं असं रवाळ आता आपण वाटून घेतलेला बारीक पेस्ट करून काढून घेऊया. राहिलेलं पण परत वाटून घेऊया आपण. मिक्स करून घेऊया वाटल्या सर्व. झाकण ठेवूया, 5 मिनिटं ठेवूया. 5 मिनिटांनंतर आपण करायला घेणार आहे बघा. जास्त वेळ ठेवायची गरज नाही, आपण रात्रभर भिजवून घेतलेला आहे. चवीपुरतं मीठ घालूया. झटपट नाश्ता तयार होणार आणि टेस्टी पण आहे बघा. आता तव्याला असं आपण तेल लावून घेऊया कांद्यानं सोप्या पद्धतीनं. फुलपात्रात आपण बेटर घेऊन पसरून घ्यायचं असं. एकदम चवीचा हा नाश्ता होतोय बघा. हे 2 खाल्लं तर आपलं पोट भरणार आहे. नाश्ता म्हणा सकाळी तुम्ही कधी पण करू शकताय. संध्याकाळच्या जेवणाचा कंटाळा आला तर पौष्टिक असं तुम्ही करून खाऊ शकताय. झाकण ठेवे. झाकण ठेवून आपण आता 2 मिनिटं वाफ देऊन काढूया. बघा पटकन निघतं, अजिबात तव्याला चिटकत नाही. अगदी साध्या सोप्या पद्धतीने. याला काय म्हणायचं, नाश्त्याला गहूनं म्हणायचं. कोण आंबोळ बोलतंय, कोण गहूनं बोलतंय. अशा पद्धतीने सर्व करून घेतले बघा. किती जाळीदार झाले बघा. असं चाळणीवर काढून ठेवायचं, वाफ निघून जाते त्याची, चिटकत नाही एकाला एक. अगदी सोप्या पद्धतीने आपण करून घेतले. आता आपण ताटात मांडून घेऊया. असं खोबऱ्याच्या शेंगदाणा चटणी बरोबर तुम्ही खाऊ शकताय. रेसिपी आवड लाईक करा, सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू आपण. अगदीच मऊ लुसलुशीत झाले बघा. अजिबात वातड झालं नाही, काय नाही.